नमस्कार. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये मी दिनेश कांजी आपलं मनापासून स्वागत करतो. आज महामुलाखतमध्ये आपल्यासोबत जे पाहुणे आहेत ते माझे मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत. सामनामध्ये आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. अर्थात ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत. सामनाचे सहाय्यक संपादक म्हणून 2014 मध्ये ते निवृत्त झाले. सध्या सामनाचे स्तंभलेखक म्हणून ते काम करतायत. अर्थात 2014 मध्ये जी निवृत्ती झाली ती तांत्रिक आहे असं पण म्हणू शकतो. कारण प्रभाकर पवार आणि सामना हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे आणि तो कधीही तुटणार नाहीये. तर प्रभाकर पवार स्टुडिओमध्ये आलेले आहेत. पवार साहेब, आपल्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. मला वाटतं तुमची सुरुवात सामनामध्ये झाली. पूर्ण 34 वर्षाचा काळ तुम्ही क्राईमचं वार्तांकन केलेलं आहे आणि तुमची सुरुवात 1992च्या दंगलीपासून झाली. तर तिथून आपण सुरू करू. 1992ची जेव्हा दंगल झाली तेव्हा तुमचा अनुभव, तुम्ही जे काही पाहिलं त्याबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला. माझी तशी सुरुवात पत्रकारितेची सुरू झाली आहे ती सांद लोकसत्तेपासून झालेली आहे. अच्छा. संजय राऊत साहेब लोकप्रभेमध्ये होते. ते जेव्हा सामनामध्ये आले त्यानंतर कार्यकारी संपादक झाले आणि मला त्याने तिकडे सामनामध्ये संधी दिली. 1992 1992च्या दंगलीच्या पूर्वी 2 महिने अगोदर. हो. तेव्हापासून माझा जो प्रवास सामना आणि संजय राऊत यांच्याशी सुरू आहे तो काय अजून कायम आहे. बरं, 92च्या दंगलीला आता बरीच वर्ष लोटलेली आहेत. या दंगलीची सुरुवात कशी झाली, कुठून झाली त्याबद्दल थोडक्यात सांगा. दंगलीची सुरुवात जी झालेली ती जेव्हा अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडली गेली त्यानंतर मुंबईसह देशभरात दंगली सुरू झाल्या. आता ही दंगलीची खरी सुरुवात जी सुरू झाली ती दक्षिण मुंबईतील पायधुनी, जे मार्ग, मोहम्मद अली रोड इथून सुरू झाली. आपले हिंदू लोकांवर अटॅक सुरू झाले. त्यांचे कपडे काढून तो हिंदू आहे की मुसलमान आहे, म्हणजे पहलगाममध्ये जे काही झालं त्याच प्रकारचं, तसंच की हा हिंदू आहे की मुसलमान. मग तसे ते सुरुवातीला त्यांनी तसं केलं नाही, चेक केलं आणि नंतर हल्ले केले. आणि तिथून जी सुरुवात झाली ती सगळ्या तुम्हाला माहितीच आहे काय झालं ते. जानेवारीमध्ये प्रचंड प्रमाणात हिंदूवर हल्ले झाले. त्यांच्या प्रॉपर्टी जाळल्या गेल्या, त्यांची घरं जाळली गेली, त्यांच्यावर हल्ले सुरू झाले. आणि ते जानेवारी 8-9 पर्यंत सुरूच होते. त्यानंतर जेव्हा जोगशिरीला राधाबाई चाळे पेट्रोल ओतून जाळली गेली आणि तिथे 6 निरपराध हिंदूंचे बळी घेतले गेले, महिलांचे बळी घेतले गेले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी डोंगरीला माथाडी कामगारांना हल्ले झाले. त्यानंतर हिंदू पेटून उठला आणि मुसलमानांवर हल्ले सुरू झाले. आणि त्यानंतर सामनामध्ये जागते रहो असा अग्रलेख लिहिला गेला होता आणि त्या अग्रलेखामुळे हिंदूंचं रक्त पेटून उठलं. आणि त्यामध्ये माहीममधून सुरुवात झाली. टायगर मेमून होता, त्याचं कार्यालय जाळलं गेलं, मुसलमानांच्या वखारी जाळल्या गेल्या आणि मस्जिद बनलीमध्ये जी मशीद होती त्या मशिदीतून हिंदूंवर गोळीबार सुरू झाले. मशीद बंदर पायधुनीच्या जवळपास. आणि तेव्हा जेव्हा गोळीबार सुरू झाले तेव्हा पोलिसांनी एवढी मोठी ॲक्शन घेतली की SOS नावाचं स्क्वॉड होतं क्राईम ब्रांचमध्ये. RD त्यागी त्याचे प्रमुख होते, जॉईंट कमिशनर होते. त्याने त्या SOSच्या कमांडोंना तिकडे पाठवलं आणि त्या जो गोळीबार होत होता त्यावेळी पोलिसांनी जे रिटालिएशन केलं, प्रत्युत्तर दिलं, त्याच्यामध्ये 9 लोक मारले गेले. अच्छा. त्यानंतर दंगली थांबल्या मुंबईतल्या. तो जो गोळीबार झाला त्याच्यासाठी कोणती वेपन वापरली गेली त्यावेळी? पोलिसांकडे ज्या का वेपन्स होत्या, नाही, दंगेखोरांनी कोणत्या? त्यांच्याकडे पिस्तुलं होती आणि AK-47 पण त्यांच्याकडे मिळाल्या. अच्छा, म्हणजे नंतर जे पोलिसांनी जप्त केल्या. अच्छा. आणि मला वाटतं माहीममध्ये जे काही हिंदूंनी प्रत्युत्तर दिलं त्याच्यामध्ये ते टायगर मेमनच्या प्रॉपर्टीज वगैरे जाळण्यात आल्या. टायगर मेमनचं संपूर्ण कार्यालय जाळलं गेलं, वखारी जाळल्या गेल्या
आणि त्यानंतर त्याचं जे लोन आहे ना, हे मुंबईमध्ये पूर्ण मालवणी, शिवाजीनगर, देवनार इकडे पसरलं गेलं आणि हिंदू प्रचंड प्रमाणात रस्त्यावर आला. अच्छा. बरं, त्या काळामध्ये हे जे लोक आहेत ज्यांनी बॉम्बलास्ट घडवले, ते बॉम्बलास्ट घडवल्यानंतर भारतातून पळण्यामध्ये पण यशस्वी झाले. आणि त्यावेळी असा एक गलका होता की काही राजकीय नेते आणि पोलिसांनी यांना आश्रय दिला आणि त्यांच्या कृपेने हे जे गँगस्टर आहेत, हे जे दंगेखोर आहेत, बॉम्बलास्ट घडवणारे जे दहशतवादी आहेत, ते भारतातून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले. तर तुम्ही त्या काळामध्ये वावरत होतात, तुमचं ऑब्झर्वेशन काय मुंबई पोलिसांबद्दल? आता कसं आहे की जी पायथुनीमध्ये मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की ते हिंदूंना हे करून कपडे काढून त्यांना त्यांची तपासणी केली गेली, नंतर मारहाण केली गेली. तर सप्टेंबरच्या महिन्यामध्ये जे-जेमध्ये शूटआउट झालं होतं. दाऊदचे लोक ते घुसून त्यांनी अरुण गवळीच्या जे शूटर होते, ज्यांनी फायरिंग केली होती दाऊदच्या मेहुण्यावर, काय नाव त्याचं? इब्राहिम पारकर, हा दाऊदचा मेहुणा. नागपाडामध्ये तो त्याच्या हॉटेलमध्ये बसला होता काउंटरवर. त्यावेळी बिपिन शेरे, शैलेश हळदणकर ही अरुण गवळीच्या शूटरनी त्याला तिथून गोळ्या घालून ठार मारले. दरम्यान ते पळून जात असताना त्याला पब्लिकनी पकडला, बेदम मारला म्हणजे एकदम सिरियस त्यांना इंजरी झाल्यामुळे त्यांना जे-जेमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि ॲडमिट केल्यानंतर दाऊदला तेव्हा दाऊद हा दुबईमध्ये होता आणि त्याला ते कळलं की माझी बहीण विधवा झाली, माझ्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे हसीना पारकरचा नवरा का? हसीना पारकरचा नवरा. आता ती हसीना पारकर नाही आहे, ती हार्ट अटॅकने गेलेली आहे. तर त्याला एकदम शॉक बसला. त्याने सगळे जे आघाडीचे त्याचे जे हे होते, फॉर एक्झाम्पल सुभाष सिंग ठाकूर आणि ते यूपीचे काही जे गँगस्टर, बडे गँगस्टर, हे त्यांनी दाऊदने त्या जिथे ॲडमिट केलं होतं जे-जेमध्ये बिपिन शेरे आणि शैलेश हळदणकरला, आणि ते उपचार घेत होते, तिथे आपली त्यांनी बटालियन रात्री 12च्या नंतर घुसवली. तिथे 2 पोलीस आपले त्या आरोपींच्या संरक्षणासाठी होते, कारण परत इथे काय रिटॅलिएशन होईल म्हणून. तर ते बंदोबस्ताची कोणतीही पर्वा न करता हे सगळे लोक घुसले आणि अंधाधुंद गोळीबार केला त्याने. आणि त्याच्यामध्ये शैलेश हळदणकर हा मृत्यू पावला आणि बिपिन शेरे गंभीर जखमी झाला. 2-3 नर्स त्याच्यामध्ये जखमी झाल्या. आणि मग हे आरोपी कुठून आले, काय आले, कोणाला माहीत नाही. तर एक गाडीचा नंबर होता, गाडीची ॲम्बॅसेडर, त्यावेळेला ॲम्बॅसेडर गाड्या खूप होत्या, काय सरकारी असं होत्या. ॲम्बॅसेडर, पांढरी ॲम्बॅसेडर, त्याचा लाल दिवाचा होता. आणि तो चेक केले असता तर जयंत सूर्यराव हा भिवंडीचे नगराध्यक्ष होते, त्यांची ती गाडी असल्याचं दिसलं. अच्छा. आणि मग तिथून ते केसचा उलगडा लागला. आणि जे-जेमध्ये जो हल्ला झाला होता त्याच्याआधी त्या गँगस्टरनी, दाऊद टोळीतल्या लोकांनी जयंत सूर्यरावची गाडी वापरली होती, सरकारी गाडी वापरली. हा. आणि तिथून तो क्लू मिळाला याच्यामध्ये कोण आहेत. तर मग त्याच्यामध्ये पूर्णपणे स्पष्ट झालं, कारण तो जयंत सूर्यराव हा दाऊदसाठीच काम करत होता. बाकीचे डॉक्टर पकडले गेलेत, ज्यांनी त्यांना सपोर्ट केला किंवा कळवलं नाहीत असे लोक. काही महिलांनी तिथे रेकी केली होती, मुस्लिम महिला होत्या. असे जवळ 30 आरोपी. आणि त्यावेळेला सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते. त्यांनी संपूर्ण ती दाऊद गँग जेलमध्ये टाकली. आणि त्या गँगला काही एका बड्या राजकीय नेत्याचा, म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या, सुधाकरराव नाईक यांच्या पक्षाच्या बड्या नेत्याचा त्यांना सपोर्ट होता. अच्छा. पण त्याची सुधाकरराव नाईकने पर्वा केली नाही. त्यांनी संपूर्ण ती गँग त्यावेळेला संपवली, आतमध्ये टाकली. काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याचा सपोर्ट होता. हा म्हणजे राजकीय. तर ते हे जे हे आहे, तर ते दुखावले गेले होते दाऊदचे लोक, बरेच लोक. आणि त्या दाऊदच्या लोकांनी जेव्हा ही बाबरी मशीद पडली, त्याच्यामध्ये जे आता मी तुम्हाला सांगितलं दंगल जी सुरू केली, त्याच्यामध्ये मोठा हात होता दाऊदच्या लोकांचा. त्या लोकांनी ते सुरू केलं.
बरं, या सगळ्या काळामध्ये आणखी एक पॉलिटिकल मर्डर झाला होता. जियाउद्दीन बुखारी नावाचा, मला वाटतं आमदार होता की माजी आमदार होता, माजी आमदार होता. त्याची गवळीच्या टोळीने हत्या केली होती आणि त्याच्यामध्ये राजू फिलिपला अटक झाली होती. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. त्याच्यामध्ये आता कसं आहे की पोलिसांच्या रेकावर जे असं होतं की त्याची जी हत्या जेव्हा अरुण गवळीला पकडलं गेलं त्या केसमध्ये जियाउद्दीन, तेव्हा त्याचं असं म्हणणं की होतं की जे रेकॉर्डर आहे की जियाउद्दीन बुखारी आमच्या दगडी चाळीवर हल्ला करणार होता. अच्छा. पण त्याचं काय बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये होतं? मोठं. जियाउद्दीनचं काय बॅकग्राऊंड होतं? तो मुस्लिम लीगचा हे नाही, म्हणजे कोणत्या गँगशी कनेक्टेड होता असं विचारतोय. अर्थात तो दाऊद. हा, बरं. तो गँगस्टर होता का स्वतः? नाही, त्याच्यावर रेकॉर्ड वगैरे काय नाही. तर गवळी असं म्हणाले की हा आमच्या दगडी चाळीवर हल्ला करणार होता म्हणून आम्ही त्याला संपवलं. परंतु हे पण प्रकरण पॉलिटिकल होतं. अशा प्रकारे काय बोलले, हे प्रकरण पण पॉलिटिकल होतं. हा जो मर्डर होता हा पण पॉलिटिकल होता, अशा प्रकारची चर्चा त्यावेळी होती. म्हणजे तो दाऊद नंतर 92ची दंगल आणि 93चा बॉम्बस्फोट याच्याबद्दल त्याच्याकडे बरीच माहिती होती म्हणून त्याला संपवण्यात आलं, अशा प्रकारची एक चर्चा होती. सत्य काय? कारण या प्रकरणातला जो आरोपी आहे, जो शूटर आहे राजू फिलिप, तो कोर्टामध्ये निर्दोष सुटला. आणि त्याच्यानंतर या चर्चेने आणखी जोर पकडला की याला कोणाचा तरी वरदहस्त होता म्हणून त्याने जियाउद्दीनची हत्या केली. हो, ते बऱ्याचशा हे बघा पोलीस जे रेकॉर्डवर घेतात ते पूर्णपणे खरं असतं असं नाही. मोटिव्ह हा कधीच कळत नाही आणि मुख्य आरोपी जो सूत्रधार आहे हा कधीच पकडला जात नाही. पकडले जातात कुठले? शूटर आणि कुठेतरी असं काहीतरी पैसे पुरवणारे, त्याला आश्रय देणारे, असे पकडले जातात. कुठलाही जर असं बड्या नेत्याची किंवा कुठली महत्त्वाच्या व्यक्तीची जी होते मर्डर किंवा खून होतो त्याच्यामध्ये तुम्हाला मोटिव्ह जो असतो हा कधीच कळत नाही. बरं, एक प्रश्न तुम्हाला विचारतो जो पायधुनीशी संबंधित आहे. पायधुनीमध्ये शमशेर खान पठाण नावाचे सिनियर इन्स्पेक्टर होता, बरोबर? अनेक वर्ष तो पायधुनीमध्येच होता, त्याला हलवण्यात आलं नाही. निवृत्तीनंतर तो कल्याणला गेला होता ना, तिथे सिनियर पी होता, म्हणजे बराच काळ होता, पायधुनीमध्ये होता, बरोबर आहे. आणि निवृत्त झाल्यानंतर हा माणूस रजा अकादमीचा जो मोर्चा निघाला 2012 मध्ये त्याच्यामध्ये सहभागी झालेला. त्याच्यानंतर जी दंगल उसळली त्याच्यामध्ये सुद्धा याचा रोल होता, अशा प्रकारचं म्हणजे अशा प्रकारे उघड झालं. त्याचं नाव होतं त्या चार्जशीटमध्ये शमशेर खान पठाणचं. तर तुम्ही तुमच्या टेन्युअरमध्ये जे मुस्लिम अधिकारी बघितलेत ते वैचारिकदृष्ट्या कट्टरवादाकडे झुकलेले, अशा प्रकारे असं कधी जाणवलं तुम्हाला? आता काही लोक आहेत, आता नाव तर नाही घेऊ शकत, काही लोकांनी आपलं कार्यालय हिरवं केलं होतं. एका IPS अधिकाऱ्याने, रेल्वेला होता तो कमिशनर, ॲडिशनल CP ईस्टला होता, तो हिरवं करून टाकलं होतं. काही होते एक त्याच्या बॅचमेट पण एक होता आणि तो नोकरी सोडली. ते काही आता तुम्हाला मी सांगितलं तर काही सिमीचे सदस्य होते. अच्छा, पोलीस खात्यामध्ये? हो, बरं. सिमीचे सदस्य होते. पण सगळेच नाही, एखादा दुसरा कोणतरी किडा असतोच ना. खूप चांगले जावेद अहमद, खूप चांगले अधिकारी आहे आपले, हसन कपूर. नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल मी बोलत नाहीये, खालच्या. आता काही गोष्टीमध्ये एखाद दुसरा तर असतो पण सगळे तर असे म्हणता येईल. SM मुश्रीफ तर त्यांनी तर म्हणजे IB रॉ सगळ्यांवर आरोप केले, CBIवर आरोप केले. हो, सगळ्यांवरच त्याने आरोप केले. पण त्यांनी जी काय थिअरी मांडली ना ही न पटणारी आहे. जे 26/11ची कुणालाच पटणार नाही. आमच्यासारख्या क्राईम रिपोर्टरला बिलकुल पटणार नाही. RSS हे ते कसं काय शक्य आहे? बरोबर आहे. 93च्या ब्लास्ट बद्दल आपण बोलत होतो आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की त्याच्यामध्ये राजकीय नेते आणि पोलिसांचा काही वरदहस्त या लोकांना होता का पळून जाण्यामागे? तर त्यामध्ये तुम्ही म्हणजे पॉलिटिकल कनेक्शन तर तुम्ही उघड केलं. जयवंत सूर्यराव त्याच्याबद्दल तुम्ही बोललात. पोलिसांबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय. म्हणजे असं एक परसेप्शन होतं की मुंबई पोलीस चालवले जातात दाऊदकडून, इतकं स्ट्रॉंग पोलीस आणि दाऊद कनेक्शन आहे. हे कितपत खरं होतं? म्हणजे अनेक अधिकारी दाऊदच्या पेरोलवर आहेत, अनेक अधिकारी छोटा राजेंच्या पेरोलवर आहेत, अशा प्रकारची एक चर्चा उघडपणे सुरू होती. नाही, दाऊदच्या पेरोलवर आहे ना, हे आम्ही जेव्हा क्राईम रिपोर्टिंग करतो तेव्हापासून ऐकतोय आणि त्याच्यात तथ्य आहे ना. हो, 100% तथ्य आहे. पण त्याच्यामध्ये फक्त मुस्लिमच आहे असं नाही, आपले हिंदू लोक पण आहेत. अच्छा. हो.
क्राईम ब्रांचचे लोक विशेष करून हा, क्राईम ब्रांचचे लोक विशेषतः. कशा प्रकारे दाऊदचं नियंत्रण म्हणजे तुम्हाला कसं लक्षात आलंय, कधी लक्षात आलं? आता कसं आहे की काम करताना, तपास करताना आरोपी सरेंडर केले जातात, पकडले जात नाहीत कधी. हेच लोक अधिकारी सांगणार, अभी जाने दो ना भाई, जरा भाई को समझाओ ना, हाँ जरा आरोपी दो ना, तो हमारी इधर ऊपर से सब आहे, प्रेशर आहे. तर असे बरेच लोक ते दाऊदशी संबंधित ठेवून होते, कारण त्यांना ते शूटआउट थांबवायचे असतात, वाढवायचे नसतात. आरोपी द्या, आम्ही काय करणार नाही, हे त्यांचे लागेबंदे पहिल्यापासून आहेत. आणि देवाणघेवाण तर असतंच ना. इकडे दाऊदच्या सांगण्यावरून काही शूटआउट झाली, लोखंडवालाचं ते मायाडोळचं शूटआउट झालं, ते दाऊदच्या इशाऱ्यावरून झालं, अशा प्रकारची एक चर्चा होती. माया डोळस हे आहे ना, हे तेव्हा काही अधिकाऱ्यांनी विरोध केला की ही कारवाई करू नका म्हणून. ते पण मुळात मायाडोळस जड का झाला होता ते आधी सांगा मला. दाऊदला जड का झाला होता? हा, म्हणजे तो स्वतःची टोळी हे करण्यासाठी, आणि त्याला काय पाहिजे तसं मिळत नव्हतं, समजलं की नाही. अग्रेसिव्ह होता तो, खूप अग्रेसिव्ह होता, समजलं की नाही. पण मुळात दाऊद टोळीशी संलग्न होता, नंतर फुटला, स्वतंत्र टोळी स्थापन केली, म्हणून दाऊदने त्याला संपवलं. हां, हो, त्याला वेगळं व्हायचं होतं. हां, माया डोस हा एकदम हे होता, अग्रेसिव्ह होता, हो, क्रुएलिटी होती त्याच्यामध्ये. अच्छा, हो. बरं, मन्या सुर्वेचा पण अशाच प्रकारे एन्काउंटर करण्यात आला दाऊदच्या सांगण्यावरून, अशी चर्चा होती. नाही, तसा कुठे आला नाही संबंध. का तर इसाक बागवानने एन्काउंटर केलं म्हणून कदाचित असू शकेल तशी थिअरी, पण तसं नाही आहे काय. अच्छा, लोखंडवालामध्ये जे झालं त्याबद्दल तपशिलात सांगा ना. हां, तिथे सात लोक तर मारले गेले. त्याच्यात एक व्यापारी होता, सगळे की नाही. बरं, एकूणच त्या काळामध्ये जे गँगवॉर होतं त्याच्यामध्ये अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट उदयाला आले. त्यात आजही 2 मोठे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत. साळसकर तर गेले 2008 मध्ये. जो हल्ला मुंबईवर झाला त्या हल्ल्यामध्ये त्यांना वीरमरण आलं. परंतु प्रदीप शर्मा आहेत, मला वाटतं हे दया नायक अलीकडेच निवृत्त झाले. तर त्या काळामध्ये म्हणजे तुमचा तर अनेक लोकांशी वैयक्तिक संबंध होता आणि मैत्री होती अनेक लोकांशी. त्या काळातले काही किस्से सांगा ना, मोठी एन्काउंटर त्या काळामध्ये झालेली. मोठं एन्काउंटर ह्यानेच केलं, विजय साळेकरनी अमर नाईकला. तेच एक मोठं एन्काउंटर आहे. अच्छा, तोच एक मोठा गँगस्टर, अंडरवर्ल्ड डाऊन होता तो. कसं झालं ते एन्काउंटर अमर नाईकचं? अमर नाईक त्याला मारला गेला तिथे नागपाड्याच्या हद्दीमध्ये. अजित वाघ तिथे सिनियर होते. मी त्यांना भेटायला गेलो होतो. असं एन्काउंटर झालं, काय अमर नाईकला कुठून पकडलं मला त्यांनी सांगितलं नाही काय कसं वगैरे, पण मला माहीत होतं कुठून पकडलं, काय केलं आणि काय ते तसं एकदम काय. तो एवढी शरीरयष्टी त्याची अगदी मजबूत होती, एवढा स्मार्ट मुलगा होता. मला फार वाईट वाटलं हो. हे अजित वाघ मला बोलले तो मारला गेला ते. अच्छा, हां, ठीक आहे. आता तो मारला गेला तो. आता काय पोलिसांनी म्हणजे सरेंडर करायला सांगितलं आणि नंतर हा, ते पोलिसांची जी स्टोरी आहे तीच आपण आता सांगणार ना. साळसकर आपले मित्रच होते, बरोबर आहे. त्याला आदेश होते त्यांना, गोपीनाथ मुंडेंचे, अच्छा, की बघा त्याला शोधा. तुम्हाला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फोन केला होता, सांगता येईल का त्याच्याबद्दल? मी बोललो ना, मला वरिष्ठ अधिकारी म्हणजे मुंबईचे कमिशनर अच्छा, RD त्यागी, त्यांचं जबरदस्त काम होतं. एक डायनामिक ऑफिसर होता IPS. त्यांचा मला सकाळी फोन आला. अच्छा, अरे प्रभाकर, अमर नाईक का एन्काउंटर हो गया, कुछ आपको मालूम है तुमको? म्हणजे त्यांना माहित नव्हतं? त्यांनाच माहित नाही. बरं, म्हणलं मेरे को मालूम नाही. अभी साळसकर म्हणजे एन्काउंटर झाला हे सगळ्यांना कळलं, कैसे हुआ हे त्यांना माहित नव्हतं. हाँ, मतलब अभी ऊपर से आदेश आया होगा तो करे किया कह रहे हैं ना. वो साळसकर तो सरकार के लिए काम करता है ना. हाँ, तो मी त्यांना सांगितलं साळसकर ने किया है तो ऊपर से ही होगा, नहीं तो साळसकर ऐसा करेगा नहीं, क्योंकि अमर नाईक का भी ऐसा कनेक्शन था पॉलिटिकल. म्हणजे त्या काळामध्ये जो एन्काउंटर स्पेशालिस्टचा जो उराव होता त्याचं कारण
हेच होतं की कमिशनरपेक्षा ते मोठे झाले होते आणि हो. थेट गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी ते बोलायचे. काही पोलीस दलामध्ये जे साळसकर सारखे होते त्यांचे अगदी दिल्लीपर्यंत त्यांचे संबंध चांगले होते. महाराष्ट्रातले मिनिस्टर, सीएम हे त्यांना पर्सनली ओळखायचे. अच्छा. फॉर एक्झाम्पल प्रदीप शर्मा, दया नायक आणि विजय साळसकर हे बोललो. हे 3 अधिकारी अगदी दिल्लीपर्यंत पोहोचले होते, इतकं त्यांचं काम होतं. त्यामुळे अनेक प्रकरणामध्ये IB चे अधिकारी त्यांची मदत घ्यायचे. अनेक प्रकरणामध्ये गुंतलेले असून सुद्धा प्रदीप हो, शर्मा हो, हो. बाहेर असतात. ते जे लोक काम करायचे ते इतर सामान्य पोलीस अधिकारी करायचं नाही. त्यांच्याकडे एक जबाबदारी दिली तर ते करायचे, करून दाखवायचे. म्हणून त्यांचं वजन होतं. प्रदीप शर्मा इतकी कॉन्ट्रोवर्शियल कसं काय झाले? म्हणजे आता ते अलीकडेच एका प्रकरणामध्ये त्यांना हे झालं, पॉलिटिकल मर्डर, मनसुख हिरांच्या प्रकरणामध्ये. आणि म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं आहे, एवढं सगळं करून हा माणूस बाहेर कसं काय राहतो? बेल मिळाला त्यांना सुप्रीम कोर्टातून. नाही, ते बरोबर आहे. मला तेच विचारायचं आहे की ते इतक्या गंभीर प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत तरी सुद्धा ते बरेच मागे पेरोलवर होते, बिल मिळाल्यानंतर ते बाहेर पडतात. प्रदीप शर्मा आहे ना, हे माझे जवळचे मित्र होते, आहेत. ओके. ते सुरुवातीपासून त्यांचं शिक्षण मराठीतून झालं आहे. अस्खलित मराठी बोलतात. त्यांचे मित्रमंडळी सगळी मराठी आहे. सायन्स स्टुडंट आहे ते. पहिल्यापासून डेअरिंग पास तो. अच्छा. त्याच्या PSI असताना त्यांनी घाटकोपरला असताना त्यांनी दोघांचं एन्काउंटर केलं होतं. कुणाचं होतं ते एन्काउंटर? 2 काहीतरी दाऊदच्या टोळीचे त्यावेळेला असे काही मोठे गुंड नव्हते. आणि साल किती होतं ते? साधारण साल 95 वगैरे असं असेल. अच्छा. त्या काळात त्याने ते मारले आणि नंतर त्यांची सुरुवात वगैरे अशी झाली. त्याने एक सादिक काल्या म्हणून दाऊद टोळीतील गुंड मारला. मोहन रावले यांच्यासाठी त्याने फिल्डिंग लावली होती, अशी पोलिसांची स्टोरी होती. मोहन रावले यांना ते मारणार होते म्हणून ह्या लोकांनी त्याला सादिक काल्याला हे केलं आणि दादरला कोहिनूर इन्स्टिट्यूट आहे त्याच्या त्या ब्रिजच्या तिथे दया नायक वगैरे ह्या लोकांनी एन्काउंटरमध्ये मारला. आता तुम्हाला आठवते की नाही मला माहीत नाही. आता ही कधीची 97ची गोष्ट आहे, 1997. सादिक कालियाची. सादिक काल्या मारला आणि त्याचा कोणतरी भाचा की कोणतरी त्यावेळेला लहान असणार तो. त्यांनी ज्या माणसाने टीप दिली होती प्रदीप शर्मा यांना यांचं एन्काउंटर करायची, तो माणूस काल परवापर्यंत 70 वर्षाचा होता. अच्छा. त्यांनी त्याला गोळ्या घातल्या की माझ्या मामाला मारला म्हणून, टीप दिली म्हणून आणि एन्काउंटरमध्ये मारला म्हणून. अच्छा. हां, आत्ता गेल्या बरं. सादिक काल्याची टीप देणाऱ्याला मारलं आणि तो 70 वर्षाचा विक्टीम आहे, मयत. बरं. प्रदीप शर्माने गोरेगावला एक खूप मोठं टेररिस्ट लष्कर-ए-तोयबाचे. त्याबद्दल सांगा ना थोडं. ते बरंच इथे कसं आहे की टेररिझम वाढला होता इकडे तिकडे काही ना काही चालू होतं देशभरात. त्यावेळेला त्यांनी पकडले होते, तिथे मारले होते. गोरेगाव पूर्व पश्चिम पूर्वेला जोगेश्वरी आणि गोरेगावच्या त्या दरम्यान मारले. अच्छा. ही जी सगळी मंडळी होती एन्काउंटर स्पेशलिस्ट, म्हणजे गोपीनाथ मुंडेंना हे श्रेय तर निश्चित जातं की त्यांनी मुंबईमध्ये जे गँगवॉर होतं ते मोडून काढलं. मोठ्या प्रमाणात त्यांच्या आदेशाने एन्काउंटर झाले. परंतु हे सगळे जे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत ते जवळजवळ सर्वच वादग्रस्त ठरले. त्याचं काय कारण होतं? नाही, वादग्रस्त हेच ठरले ना. प्रदीप शर्मा, त्या लखन भैयामध्ये त्याला अटक झाली प्रदीप शर्माला. दया नायक सुद्धा. दया नायक त्या एका काहीतरी प्रफुल्ल भोसलेंची पण ती स्टोरी आहे. प्रफुल्ल भोसलेंची ती एन्काउंटरची नाही आहे, ते एन्काउंटरमध्ये नाही, खाजा युनुस प्रकरणात. तसं त्यांच्यामध्ये त्यांचा काही संबंध नव्हता, कारण त्यांचा तो आरोपी पण नव्हता.
त्यांची फक्त कस्टडी वापरली गेली होती. अच्छा. त्यांच्या कस्टडीत ठेवला होता. आणि त्यांनी इंटरोगेशन पण केलं नव्हतं. इंट्रॉगेशन हे सगळे प्रदीप शर्मा वगैरे हे यांच्याकडे ताब्यात होता. त्यांच्या कस्टडीत ठेवला होता आणि त्यांना कारण नसताना फ्रेम केलं गेलं. प्रफुल्ल भोसले वगैरे ते तिथे घाटकोपरला त्यांचं क्राईम ब्रांचचं युनिट आहे. त्या युनिटच्या बाजूला ती लॉकअप होतं आणि अंधेरी पोलिसांकडे अंधेरी क्राईम ब्रांचकडे कस्टडी नव्हती म्हणून तिथे ठेवला होता. बरं. म्हणजे अजूनही बरेच पोलीस अधिकारी बिचारे केसेसला हजेरी लावण्याचे काम करतात त्यावेळी जी प्रकरणं झाली. हा, हे प्रफुल्ल भोसलेंना खूप अजूनही त्रास आहे. अजून ते खाजाविनस प्रकरण संपलेलं नाही आहे. सरकारने त्यांना खात्यात घेतला, त्यांना ACP प्रमोशन पण दिलं. सरकारलाही कळलं, R.R. पाटील तेव्हा गृहमंत्री होते की यांना याच्यामध्ये फ्रेम केलं गेलं, यांचा काही संबंध नाही म्हणून. बरोबर आहे. पण अजूनही ती कोर्टात केस आहे, पण अजून पेंडिंग, संपलेली नाही. अच्छा. आणि प्रदीप शर्मा वगैरे हे लखन भैयामध्ये हे झालेले आहेत. दया नाईक कोणत्या प्रकरणामध्ये निलंबित होते? तेच ना, ते 2 महिने ते जेलमध्ये होते. त्यांनी शाळा बांधली होती त्यांच्या गावात. अँटी करप्शन म्हणजे करप्शनच्या प्रकरणामध्ये ते बेंगलोरला, तिकडे त्यांच्या गावाला बांधली बेंगलोरला. आणि तिथे त्या उद्घाटनासाठी अमिताभ बच्चनला त्यांनी बोलवलं होतं आणि ह्यांच्या पैशातून बांधली गेली होती. कुणाच्या? दया नाईक यांच्या. त्याच्यामुळे त्याची चौकशीचे आदेश निघाले होते आणि त्याची जी चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना पकडलं होतं. 2 महिने जेलमध्ये होते. पण त्यांना त्यांच्या विरुद्ध काय पुरावे मिळाले नाहीत आणि चार्जशीट पण अँटी करप्शन टाकू शकले नाहीत. अच्छा, म्हणजे निर्दोष सुटका झाली त्यांची. हां, त्याच्यात काहीच मिळालं नाही. परंतु एक खंडणीचा नबी म्हणून आहे आरोपी, एक होता तो बामब्लास्टमधला. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर केस एक दाखल झाली होती खंडणीची, तेवढंच एक. अच्छा. त्या प्रकरणात काय झालं पुढे? काहीच नाही झालं, काय नाही. निर्दोष सुटले ते म्हणून. आता ती केस आहे की नाही माहीत नाही, बहुतेक निर्दोष आहे. कारण खूप वर्षापासून, खूप जुनी आहे ती, 20-25 वर्षापूर्वीची. तुमचं क्राईममध्ये जी भटकंती आहे ती 34 वर्षांची आहे. या काळामध्ये पोलिसांशी तर तुमची निश्चितपणे मैत्री होती. गँगस्टरशी कधी बोलणं किंवा त्यांचे तुम्हाला कॉल किंवा कौतुक, धमकी असं काही? एका बड्या गँगस्टरचा फोन आला होता. त्या गँगस्टरचं नाव घ्यायला काही हरकत नाहीये. त्याने फोन केला होता वरिष्ठांकडे. अच्छा. अरे ते एन्काउंटर स्पेशलिस्टच बाजू घेतो प्रभाकर पवार. ते पोलीस कोणालाही उचलतात आणि मारतात वगैरे वगैरे. तर ते बघा. तर मला राऊतसाहेब बोलले, फोन आला होता, मी ते तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणून सांगितलं. म्हणजे सामनामध्ये तर ते फ्रीडम होतच त्यावेळी. मला प्रोटेक्ट केलं त्याने. पोलिसांनी कधी दम दिलाय? म्हणजे सामना तर पोलिसांच्या बाजूनेच लिहितो, पण कधी जनरली कधी असं माझ्या नापसंती व्यक्त केली? कुठल्या बातमीला कधी मला खुलासा आला नाही. जनरली पोलिसांच्या विरुद्ध लोक जास्त लिहितात. मी फार तसा प्रयत्न केला नाही. जे काही कोणाचं खरोखर ज्यांनी पोलिसांनी अन्याय केला त्याच्याविरुद्ध लिहिलेलं आहे. उगाच ठरवून काहीतरी त्याच्या मागे तुमचा हेतू आहे अशा बातम्या मी कधीच दिल्या नाही. बरोबर. त्यामुळे माझी जी पोलीस दलात जी ओळख आहे ती पोलीस फ्रेंड, पोलीस मित्र म्हणूनच आहे. बिलकुल बिलकुल. आणि सामनाची ती मला वाटतं पॉलिसीच होती की पोलिसांच्या बाजूने न्यायचं. आणि बाळासाहेब पण त्यांच्या सभेमध्ये पोलिसांचा एकदम उल्लेख करायचे, त्यांचं कौतुक करायचं. आता मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही उल्लेख केला 1992 पासून तुम्ही सांगा, तर 1992 पासून मी क्राईम रिपोर्ट करते. मी आतापर्यंत 25 मुंबईचे पोलीस कमिशनर बघितले आणि माझे सगळ्यांशी संबंध चांगले, अजूनही अगदी देवेंद्र भारतींपर्यंत, सामरा साहेबांपासून. बरोबर. अमरजीत सामरा ही माझी आणि त्यांची पहिली भेट कमिशनर म्हणून. म्हणजे तुमच्या टेन्युअरमध्ये आलेले ते पहिले आणि त्यांनी मला खूप प्रेम दिलं, मला खूप सपोर्ट केला. मी कधीही बातम्या साठी त्यांच्याकडे जायचो, ते मला ते द्यायचे, बातमी द्यायचे. बरोबर आहे. म्हणजे हल्ली तर कमिशनर असतात ते फार क्राईम रिपोर्टरशी बोलण्याच्या भानगडीत पडत नाही. मला MN सिंग एकदम जिंदादिल माणूस, राकेश मारिया, हे सगळ्या, D शिवानंदन, खूप अधिकारी बघितले आपण.
दत्ता पडसळगेकर, एकदम म्हणजे असा खात्यामध्ये देव माणूस तुम्हाला सापडणार नाही. पण ते परफॉर्मर म्हणून तुम्हाला कोणता कमिशनर सगळ्यात जास्त भावला? म्हणजे रॉनी ज्याने- मेंडोन्सा, अच्छा. लो प्रोफाईल, हम्म. अजिबात कुठे प्रसिद्धी नाही. आणि मला वाटतं ते राजकीय नेत्यांना काही फार मनावर घ्यायचं नाही, नाही म्हणजे त्यांना नाही म्हणण्याची धमक असलेला कमिशनर हा होता. नाही, आणि ते जास्तीत जास्त त्यांनी टेन्युअर कंप्लीट केलेला आहे. आपला काळ पावणे अच्छा. 3 वर्ष सर्वाधिक काळ हा, कमिशनर सर्वाधिक राहिले. काळ त्याने मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम केलं. एम एन सिंग, हम्म. राकेश मारिया, शिवानंद साहेब, हे खूप असे अधिकारी होऊन गेले की त्यांनी डिपार्टमेंटसाठी खूप काही केलं. पवार साहेब, तुमच्याशी क्राईम या विषयावर आणखी बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, परंतु मला वाटतं हा आपल्या गप्पांचा पहिला भाग असू दे. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये आणखी वेगळ्या विषयांना आपण हात घालू. आपण न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान माहिती दिलीत. खरं तर छान माहिती देण्याची सुरुवात केलीत असं मी म्हणतो, कारण याच्यानंतर सुद्धा तुमचे अनेक अनुभव आम्हाला टिपायचे आहेत. तर तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, आपला वेळ दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.